रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आषाढी एकादशी येत्या शनिवारी 25 जुलैला आलेली आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की आषाढी एकादशीच्या दिवशी केस धुवायचे का. बऱ्याच महिलांना हा प्रश्न असेल. बऱ्याच ठिकाणी 3 पदार्थ या दिवशी खाल्ले जातात. तुम्ही एक वेळेस उपवास नाही केला तरी चालेल, परंतु हे 3 पदार्थ आपल्याला म्हणजे खायचे नाही आहेत चुकूनही आषाढी एकादशीच्या दिवशी. त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीच्या दिवशी देखील खायचे नाहीत. तर आपण जे पण व्रत करतो याचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत नाही. त्यामुळे बघा, आषाढी एकादशी या दिवशी केस धुवावेत का, तर आषाढी एकादशीचा आणि केस धुण्याचा काहीही संबंध नाही. तुम्ही एकादशीच्या दिवशी तुमचे केस धुतले तरी चालेल, फक्त पाठ घासायचे नाही, हातपाय घासायचे नाही, अशी आमच्याकडची परंपरा आहे. आषाढी एकादशीची पूजा घरी कशी करावी याविषयीचा डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे, तो तुम्ही बघू शकता. जर का आपण उपवास करत असाल किंवा आपल्याकडनं उपवास करणं शक्य नसेल तरी देखील चुकूनही आपल्याला हे 3 पदार्थ खायचे नाहीत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, उपवासामध्ये बऱ्याच ठिकाणी भगर खाल्ली जाते, बऱ्याच ठिकाणी भगर खाल्ली जात नाही, ज्याला आपण वरई देखील म्हणतो. तर तुमच्या घराण्यामध्ये, तुमच्या घरात मोठ्या व्यक्तींना तुम्ही विचारा, जर का तुमच्या घरात भगर खात असतील तर तुम्ही या दिवशी भगर खाऊ शकतात, कारण एकादशीच्या दिवशी भगरीचे पदार्थ हे खाल्ले जातात. त्याचप्रमाणे साबुदाण्याचे पदार्थ देखील खाल्ले जातात, परंतु बऱ्याच ठिकाणी एकादशीला भगर खाल्ली जात नाही. फलाहार करून हा उपवास केला जातो. बऱ्याच ठिकाणी एकादशीच्या दिवशी तिखट पदार्थ खाल्ले जात नाहीत, मिठाचे पदार्थ खाल्ले जात नाहीत. त्याचप्रमाणे जे पदार्थ पचायला जड असतात असे पदार्थ खाल्ले जात नाही. तर या दिवशी हलके पदार्थ खाल्ले जातात. तुमच्याकडे वरई खात असाल तर तुम्ही नक्कीच खावा, जर खात नसेल तर खाऊ नका, कारण उपवासाला वरई खाल्ली जाते. साबुदाण्याची खिचडी देखील प्रत्येक ठिकाणी खाल्ली जाते. तुमच्या घरात जर का खात नसाल तर तुम्ही खाऊ नका. त्यानंतरनं या दिवशी जर का तुम्हाला मासिक धर्माचा 4था दिवस असेल तर तुम्ही पूजा करू शकतात का, सेवा करू शकतात का. आता बऱ्याच महिलांना हा प्रश्न पडला असेल. एकादशीच्या दिवशी संक्षिप्त श्रीमद भागवत पारायण बघा, श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करत असतात. जर का तुम्हाला 4था दिवस असेल तर तुम्हाला हे पारायण करता येणार नाही, कारण आपण 5व्या दिवशी कुठलीही सेवा किंवा देवपूजा करत असतो. 4थ्या दिवशी आपल्याला पूजा करता येणार नाही, सेवा करता येणार नाही, फक्त आपण नामस्मरण करू शकतो. तर बघा, जास्तीत जास्त या दिवशी नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. काही ठिकाणी 4थ्या दिवशी डोक्यावरनं पाणी घेऊन घरामध्ये म्हणजे घेतलं जातं. तशी तुमच्याकडे पद्धत असेल, तुमच्या घरात जर का तसं चालत असेल तर तुमच्या अंगावरून म्हणजेच ब्लिडिंग होत नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये विचारून तुमच्याकडे जसं असेल, चालत असेल तसं तुम्ही करू शकता. शक्यतो 5व्या दिवशीच आपण देवपूजा करावी आणि सेवा करावी. डोक्यावरून पाणी घेऊन मगच आपण घरामध्ये देवपूजा करावी. तुम्ही पूजा सेवा ह्या करू शकतात, त्यानंतर 5व्या दिवशीच करू शकतात. तर या दिवशी आपल्याला चुकूनही कोणते 3 पदार्थ खायचे नाहीत. तर तुम्ही जरी उपवास करत नसाल तरी देखील तुम्ही चुकूनही या 3 पदार्थाचं सेवन करू नका. पहिला म्हणजे भात. या दिवशी चुकूनही भात खाऊ नये, कारण याची देखील एक कथा आहे. तर त्या कथेनुसार तांदूळ हा तामसिक पदार्थ आहे. दुसरा पदार्थ म्हणजे आपल्याला या दिवशी जेवणामध्ये कांदा आणि लसूण वापरायचा नाही. कांदा लसूण हे देखील तामसिक पदार्थ असल्यामुळे आपण कांदा लसूण या दिवशी चुकूनही खायचा नाही आहे. त्यानंतर बघा, घरात सर्वांना उपवास असतो. एखादी अशी व्यक्ती असते की ती उपवास करत नाही. मग अशा वेळेस आपण स्वयंपाक जी बनवतो त्यामध्ये तुम्हाला भात बनवायचा नाही आहे. जो तुम्ही स्वयंपाक बनवता त्याच्यामध्ये तुम्हाला कांदा लसूण टाकायचा नाही आहे. कांदा लसूण न टाकता तुम्हाला जेवण बनवायचं आहे, सात्विक जेवण बनवा. तर बघा, शनिवारी तुम्हाला उपवास करायचा आहे तर तुम्हाला 1 दिवस अगोदरही मांसाहार घरामध्ये करायचा नाही. या दिवशी चुकूनही एकादशीला मांसाहार घरामध्ये करू नका. घरामध्ये तुळशीपत्र तोडू नका. एकादशीला आदल्या दिवशीच तुळशीपत्र तोडून ठेवा. तुम्हाला तुळशीपत्र तोडायला शक्य झालं नाही तर तुम्ही एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र अगदी 5-10 रुपयाचं विकत आणून घेऊ शकतात. जिथं फुलं मिळतात तिथे तुम्हाला तुळशीपत्र सहज भेटून जाईल. त्यामुळे तुळशीपत्र एकादशीला तोडू नका. या गोष्टी चुकूनही करू नका एकादशीच्या दिवशी. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका.
सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.